नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज तुम्हाला दाखवणार आहे अलकोलची भाजी. अलकोलची भाजी. एक तर इथे मी हा टोप ठेवलाय. पहिला आपण वाटप करूया. तर थोडंसं तेल घेते. आणि माझ्याकडे गरम मसाला, घरगुती मसाला आहे, त्यामुळे मी अख्खा मसाला घालत नाही, पण थोडेसे धणे घालते. अगदी किंचितसे. हे बघा, एवढे धणे घालायचे. आणि जरा तिखटसाठी जरा 4 काळी मिरी घालते. हे जरा धणे तापले, जरा धणे तडतडले की मी इथे भाजायला हा कांदा आणि कोथिंबिरीचे देठ घेतले आणि जरासा टॅमॅटो घेतलाय. आणि हा फोडणीला कांदा आणि कोथिंबीर आणि हा टॅमॅटो घेतलेला आहे. आता हे बघा, हे आपलं तेल बरंच तापलेलं आहे. तर मी आता हा कांदा आणि कोथिंबीरीचे देठ आणि टॅमॅटो सगळं एकदमच टाकत आहे, कारण आपल्याला हे मिश्रण वाटायचं आहे. तर आपण छानपैकी त्याला सॉटे करून घेऊया. आणि इथे मी अल्कोहोल ठेवलेला आहे. हे बघा, इथे हा जो कुकर तुम्हाला दिसत आहे छोटा, हा बघा, त्याच्यामध्ये मी अल्कोहोल फोडी करून ठेवलेले आहे. अल्कोहोल कसा सोलायचा आणि त्याच्या फोडी कशा करायच्या ह्याचं पण मी प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, तर ते तुम्ही पाहू शकता, किंवा ह्या व्हिडिओच्या खाली मी लिंक देत आहे, ती तुम्ही उघडू शकता. आणि आता ह्याची एक शिटी होईपर्यंत आपण फक्त वाट बघायची, जास्त नाही त्याला तापवायचं, नाहीतर मग तो बरोबर होत नाही. पहिला मस्त आधी भाजून घ्यायचं छानपैकी. कांदा एकदम छान भाजला गेला पाहिजे. कांदा भाजीपर्यंत मी जराशी कोथिंबीर माझ्याकडे आहे ती चिरून ठेवत आहे. काही ना काहीतरी आपण काम करत राहायचं, म्हणजे मग आपलं तिथे उभं राहून वेळ फुकट जात नाही. आणि या भाजीला तुम्ही जेवढी जास्त कोथिंबीर घालाल ना, तेवढी भाजी अगदी छान होते, एकदम मस्त भाजी होते. आता हे बघा, हा कांदा मी इथे साईडला करते, दिसत असेल तुम्हाला. हे बघा, हा मी ते साईडला करते आणि हा जो मोकळा भाग आहे ना, इथे ते खोबरं भाजून घेते. बघा, इथे जरा सुकं खोबरं थोडंच घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं, मग एकदम खोबरं खोबरं होतं. साईड बाय साईड हा कांदा भाजेपर्यंत आपण इथे साईडला हे खोबरंही भाजू शकतो. काही लोक मिक्स करून करतात, पण मला ते आवडत नाही. कारण का, आवडायचा प्रश्न मुख्य नाही आहे, कारण कांदा आणि खोबरं एकत्र भाजलं नाही जाणार, मग तुमचं खोबरं तरी कच्चं राहील, नाही तर कांदा तरी कच्चा राहील. म्हणून तुम्ही ही ट्रिक करा. आणि तुम्ही इथे उभं असल्यामुळे तुमचं काहीच जळण्याचा संबंध नाही येणार. थोडा बारीक करा गॅस, मीडियमवर खोबरं भाजून घ्या आणि कांदा भाजून घ्या. ते खूप छान भाजलं जातं, एकदम मस्त.
मी तुम्हाला दाखवणार आहे मी कसं भाजते आहे ते. हे बघा मी 2 भाग केलेले आहेत. हे बघा दिसले तुम्हाला, इथे खोबरं आहे आणि इथे कांदा आहे. तर असेच तुम्ही सुद्धा 2 भाग करायचे आहे, म्हणजे मग जळण्याचा पण संबंध येणार नाही. मात्र जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर पटकन गॅस बारीक करून जा, नाही तर आपलं खोबरं जळून जाईल आणि कांदा तसाच राहील. मी बघा आता कांद्याला हात लावतच नाही आहे, कारण मला पूर्णतः लक्ष खोबऱ्यावर द्यायचे. आणि खोबरा एकदा झालं ना की मग मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं करायचं ते. पण खोबरं आधी छान बारीक गॅसवर लालसर भाजून घ्यायचं एकदम. कांद्याला हवं तर मध्येच एकदा तुम्ही ढवळू शकता. हे बघा असं एकदा तुम्ही ढवळू शकता, पण मिक्स नाही करायचं. आणि पुन्हा या खोबऱ्याला तुम्ही, आपल्याला वाटायचं आहे ते सगळं मिक्सच वाटायचं आहे, त्यामुळे आपल्याला काही पण पूर्ण भाजल्याशिवाय वाटायचं नाही आहे, म्हणून मी असं वेगवेगळं भाजून घेते आहे. मग मी मिक्सच करणार आहे. कांदा झाला ना आपला. आता हे बघा, हे खोबरं आपलं बऱ्यापैकी लाल झालेलं आहे. हे बघा दिसतंय तुम्हाला. हे बघा बऱ्यापैकी आपलं खोबरं लाल झालंय. म्हणून हे जरा इथे सरकवून, म्हणजे आता हे खोबरं आपलं इथे करपणार नाही आणि हे ह्याच्या छान असं गरम होत राहील. आणि हा कांदा मी आता इथे मध्ये घेऊन छानपैकी भाजत आहे. हे बघा ते खूप छान वाटप लागतं, कारण याला टॅमॅटो भाजून मिळतो, कोथिंबीरचे देठ भाजून मिळतात आणि कांदा भाजून मिळतो. आता बघा हा बऱ्यापैकी कांदाही आपला नरम झालेला आहे. आता तुम्ही सगळं एक करू शकता. आणि आपला तवा गरमच आहे, त्यामुळे ते अजून छान भाजलं जाणार. मी आता गॅस काढून टाकते आणि ते गरम तव्यावरच मी बारीक बारीक हे भाजत आहे. हे बघा असं सुंदर ह्याला छान कलर येईपर्यंत भाजायचं. तोपर्यंत आपलं इथे हे होत आहे एक शिटी झाली की मात्र गॅस काढायचा, नाही तर तो तुमचा अल्कोहोलचं एकदम पीठ झालं तर ते बरं नाही लागणार. म्हणून एक शिटी झाली की गॅस काढून टाकायचा. तर मी एक शिटीची वाट बघते, जरा मीडियमच ठेवते, कारण का नाहीतर ते आपलं जळेल. त्याच्यामध्ये थोडंच पाणी घालायचं, जास्त नाही घालायचं, मग एकदम पीठ होतं. म्हणून आता हे ह्याच्यावर तुम्ही छानपैकी भाजून शकता, असं ठेवून द्यायचं, म्हणजे गरम तव्यावर ते छान भाजलं जातं. ते 2 मिनिटात आपली हलकीची भाजी होते, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे मी कोलमीला, हे बघा इथे मी ह्या कोलमीला आलं मिरची लसूण लावून ठेवलेली आहे आणि हळद आणि मिर्च लावून स्वच्छ धुवून त्यातले धागे काढून अशी ही कोलमी इथे स्वच्छ करून ठेवलेली आहे. म्हणजे असं सगळं आपण जर एकत्र करून ठेवलं ना तर 2 मिनिटात आपली भाजी होते. आता आपल्याला ज्याच्यात भाजी करायची आहे ना ते भांडं घ्यायचं. हे बघा आता ह्याच्यात भाजी करायची, मग मी ही भांडे घेतो. ह्याच्यामध्ये जरासंच तेल घालते, कारण आपण ऑलरेडी तेल भरपूर घातलेलं आहे. मी हे तेल घालते, मात्र तेल तापेपर्यंत वाट बघायला लागेल आपल्याला. तेल तापेपर्यंत वाट बघते, ह्याची एक शिटी होईपर्यंत वाट बघते आणि मग मी तुम्हाला हे तेल तापलं की दाखवते. काही नाही टाकायचं ह्याला, हिंग मोहरी जिऱ्याची काही फोडणी नाही द्यायची. तर हे बघा इथे मी हा जरासा कांदा फोडणीला घेतलेला आहे तो घालत आहे, त्याच्याबरोबर ही जराशी कोथिंबीर घालत आहे. आता काय करायचं, हा कांदा सुद्धा छान भाजून घ्यायचा, म्हणजे रेग्युलर आपण भाजीला कसा भाजतो कांदा
तसा भाजून घ्यायचा। आता ह्याच्यात मी अगदी थोडासा कांदा टाकला आहे, पण ह्याच्यामध्ये मी साधारण 1 कांदा टाकला आहे। तो अल्कोहोल बरोबर चांगला शिजून येतो आणि त्याचा जो ग्रेव्हीसाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो, कारण तो कांदा शिजल्यामुळे त्याची छान ग्रेव्ही होते। तर आता बघा, आता आपलं काय झालं आहे, हे इथे झालेलं आहे। आता वाटप झालं आणि अल्कोहोल झाले की काय करायचं, ही कोलमी आधी छानपैकी परतवून घ्यायची। कोलमी छान परतवली की मग वाटप टाकायचं आणि वाटप छान उकळलं की मग अल्कोहोल त्याच्यात ओतून द्यायचे आणि वरतून तुम्ही कोथिंबीर आणि टॅमॅटो टाकायचे की एकदम मस्त तुमची भाजी रेडी होणार। तर मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप दाखवत आहे। हे बघा, आता मी तुम्हाला दाखवत आहे। आता इथे आपला बऱ्यापैकी हा कांदा शिजलेला आहे, तर त्याच्यावर आपण ही आलं मिरची कोथिंबीर आणि हळद मीठ असं लावलेली ही कोलमी टाकायची। सगळा मसाला पण घ्यायचा म्हणजे मग तो तुमच्या भाजीला जरा चव देतो। जरा मीडियम ठेवा आणि कोलमी छान भाजून घ्या एकदम। आणि आपल्याला परत कोलमी ह्याच्यातच काढायची आहे, म्हणून मी तुम्हाला दाखवणार आहे। कोलमी पासून छानपैकी भाजून घ्या। इथे मी आपला हा अल्कोहोल बघा छान असा शिजलेला आहे। एकच शिटी काढायची, मग त्याने तो एकदम मस्त अल्कोहोल होतो। त्याला जर एकदम पिठही नाही होत आणि एकदम व्यवस्थित असा खायला मिळतो। हा बघा, हा बघा, असं बोटही जात आहे आपलं, मस्त अल्कोहोल झालेला आहे, एकदम छान शिजलेला आहे। आता मी कोलमी शिजायची वाट बघते। कोलमी जेव्हा आपण आत घातली तेव्हा सरळ होती, पण जेव्हा ती शिजते तेव्हा ती पूर्ण अशी वाकते। तर तोपर्यंत तुम्ही तिला ही छानपैकी शिजवून घ्यायची। त्याला जरा वेळ लागणार, बऱ्याच आहेत त्या कोलम्या। घाई नाही करायची, मग ते कच्चं कच्चं लागेल। म्हणजे व्यवस्थित तिला शिजवून घ्यायची। ही बघा, ही कोलमी बघा कशी पूर्ण गोल झाली, म्हणजे ही शिजली। तर अशा आपल्या या सगळ्या आता झाल्या पाहिजे। जरा या मोठ्या असल्यामुळे मी त्यांना उलटं पण करते, म्हणजे अदर साईडनी सुद्धा त्या छानपैकी भाजून निघतील म्हणून मी। आणि माझ्याकडे तेलाचं प्रमाण खूप कमी प्रमाणात मी घालते। तुम्ही सुद्धा तेलाचं प्रमाण खूप कमी घाला, कारण का आपल्या शरीराला तेल हवंही असतं, असं नाही की तुम्ही तेल खायचं नाही, तेल खा, पण प्रमाण खूप कमी ठेवा। तर मी आता ह्या जरा सगळ्या अशा उलटवून घेते, म्हणजे मग एका साईडने त्या भाजल्या जातील छानपैकी। ऑलरेडी भाजलेले आहेत, पण तरी पण एकदा मी कन्फर्मेशन म्हणून उलट्या साईडने सुद्धा त्याला एकदा भाजून घेते, म्हणजे बोथ साइड्स आर गुड अँड आपलं कच्चं खाल्लं तर आपल्या पोटाला खूप त्रासदायक असतं। आणि शक्यतो मांस मटण हे कधीही कच्चं खाऊ नये, त्याने खूप आपल्याला रोग वाढण्याची संभाव्यता असते। हे बघा, आता माझ्या ह्या सगळ्या गोलाकार झालेल्या आहेत, मी तुम्हाला दाखवते इथे, आणि मग मी हा काढून घेते। ह्या बघा, या दिसल्या तुम्हाला, सगळ्या गोलाकार झालेल्या आहे। आता मी काय करत आहे, ह्याच भांड्यात मी त्या पुन्हा काढून घेते, कारण ह्या परत आपल्या एकदा भाजीबरोबर शिजणारच आहे। ह्या आता छानपैकी शिजलेल्या आहेत आणि अजून एकदा परत भाजीबरोबर त्या
शिजणार आहे. पण त्याचं एकदम मग जास्त शिजल्या ना तरी मग त्या बऱ्या नाही लागत. म्हणून ही ट्रिक तुम्ही करून बघा. आणि याच्यात भांडी तुम्हाला असं वाटतं खूप होतात तर तुम्ही 30 भांडी वापरू शकता. आता माझ्याकडे मग अशी वाटलं त्याचं सुद्धा भांडं आहे. आता बघा, आता मी काय करत आहे, हे जे वाटप मी केलं मग अशी तुम्हाला दाखवलं ते सगळं याच्यात ओतत आहे छानपैकी. आणि थोडं पाणी घालून घेते. हे बघा, आता थोडं पाणी घालून घेतलं म्हणजे आपल्याला हे वाटप आपलं झालेलं आहे. आता जरा उकळी येण्यासाठी मोठा गॅस ठेवला तरी चालेल. जास्त पातळ नाही करायचं कारण ह्याच्यातही आपलं पाणी असतं छानपैकी. आता ह्याला मस्त मात्र शिजू द्यायचं. आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय टाकाल तर मग अशी आपण वाटपामध्ये धणे टाकलेले होते. आता मी हा आपला मालवणी मसाला टाकते. त्यानंतर हा मी गरम मसाला टाकते. त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी टाकते. कसुरी मेथी खूप छान असते आपल्याला शरीराला. आणि थोडासा गोडा मसाला टाकते, अगदी किंचितसा. आणि हा मी MDHचा किचन किंग मसाला आणलेला आहे. हा तुम्ही सगळ्या भाजीत टाका, अप्रतिम जेवण होतं. तर हे मी आता थोडा हा टाकत आहे. आणि आपल्या इंडियन जेवणात काय असतं, सगळं तुम्ही जे काही तुमच्याकडे असतील मसाले ते टाका, फक्त प्रमाण मात्र अगदी कमी ठेवा. कारण त्याने तुम्हाला एकदा घातले तर तुम्ही काढू नाही शकत. पण जर कमी घातला तर तुम्ही बघून चव बघून घालू शकता. आता मगाशी मी धणे टाकले पण जिरं टाकलं नव्हतं म्हणून ही मी भाजून ठेवलेलं आहे जिरं, तर ते जरासं टाकते. भाजून ठेवलेल्या जिऱ्याची चव खूप छान येते. आता हे बघा, हे सगळे मसाले मी असे छान हे वाटपामध्ये मिक्स करते. आणि वाटप आपलं चांगलं उकळलेलं आहे आता. म्हणजे आता काही त्याला पुन्हा अल्कोहोल घालून उकळायचं नाही, नाही तर मग त्याचं सगळं अल्कोहोलचं शेण होणार. म्हणून अल्कोहोल न घालता उकळायचे आहे. हे बघा, आता फक्त जराशी चव घेऊन बघूया आपल्याला मीठ घालायचं आहे का. कारण आपल्या अल्कोहोलमध्ये आपण मीठ घातलेलं आहे, कोलमीला आपण मीठ लावलेलं आहे आणि MDHच्या त्या किचन किंगमध्ये सुद्धा मीठ असतं. त्यामुळे आता मी ही कोलमी टाकत आहे परत. वाटप चांगलं उकळलं तर मी आता ही पाणी अगदी किंचितचं पाणी घालते, जरासं धुवून. कारण का हा सगळा जो आलं मिरची लसूणचा मसाला आहे ना तो त्याच्यात मुरला पाहिजे. आणि जर तुम्हाला अल्कोहोल नसेल तर ही कोलमी बटाट्याची सुद्धा भाजी छान होते. आता ह्याच्यात अल्कोहोलच्या ऐवजी तुम्ही बटाटे घालू शकता. पण अल्कोहोलची चव त्याची त्याला वेगळी असते, कोलमीची चव वेगळी असते. प्रत्येक ह्याला आपली आपली चव वेगळी असते. आता ह्याच्यामध्ये मला खूप पाणी दिसतंय तर मी काय करणार आहे, हे पाणी मी काढून घेते. हे बघा, कारण मला एवढं पाणी जर नको असेल, खूप पातळ होणार असेल तर मग ते मजा नाही येणार भाजीला. म्हणून मी ते पाणी काढून टाकते. आणि हा बघा, हा सगळा अल्कोहोल मी ह्याच्यात आता टाकलेला आहे.
आणि ते पाणी तुम्ही स्टॉक म्हणून वापरू शकता, व्हेजिटेबल स्टॉक म्हणून वापरू शकता, पण लागल्यास घालू शकता. बघू आपल्याला कितपत लागतंय काय. आता मात्र हे असे छान सगळी ढवळून घ्यायची भाजी बघा. आणि मग तुम्ही त्याला चव पण घेऊ शकता. तर मी व्हेजिटेबल स्टॉक काढून ठेवल्यामुळे मस्त झालेलं आहे. थोडं मीठ लागेल, मी थोडं आता मीठ घालते. आणि आंबटसाठी मी हा टॅमॅटो ठेवलेला होता, हा बघा, हा तुम्हाला चिरून दाखवला, हा मी आत्ता टाकत आहे. आणि थोडी कोथिंबीरीचे देठ टाकते, थोडी नंतर वरतून टाकीन. कोथिंबीर खूप भाजीला चांगलं हे देते. आता मी गॅस काढून टाकत आहे, कारण नाही तर आपले अल्कोहोल एकदम शिजतील आणि मग ते आपल्याला खूप अल्कोहोल असं म्हणजे नरम नरम लागतील. म्हणून ही बघा, ही अशी मस्त आपली भाजी रेडी झालेली आहे. आणि सुंदर त्याला मी ढवळून ठेवलेलं आहे. जरासं पाणी घेऊन बघते. वाव, एकदम टेस्टी झालेली आहे. काहीच घालायला नको. आंबट आहे, तिखट आहे, मस्त झणझणीत भाजी आपली झालेली आहे. आणि आता हिला मी वरतून ही कोथिंबीर टाकत आहे. हे बघा, लुक बघा, हा बघा लुक खूप छान दिसत आहे. हा बघा. तर तुम्ही सुद्धा अशी भाजी बनवायची. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि हो, तुम्ही कुठच्या देशातून पाहत आहात ते मात्र मला कळवा. बाय.